झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक। मुख्याध्यापकाविरुद्ध प्रतिकूल अहवाल थांबवण्यासाठी लाचेची मागणी। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धुळ्यातील कारवाई। धुळे शहरात पंचायत समिती धुळ्याच्या शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी दत्तात्रय नांद्रे यांना 10,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। देवपूर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तक्रारदार हे चांदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक असून मुख्याध्यापक पदाचा तात्पुरता कार्यभार सांभाळत आहेत। 7 ऑगस्ट रोजी नांद्रे यांनी विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे सांगत वरिष्ठांकडे प्रतिकूल अहवाल न पाठवण्यासाठी आणि समग्र शिक्षा योजनेतील अनुदानाच्या संदर्भात स्वतःसाठी व शिक्षण अधिकारी श्रीमती कुवर यांच्यासाठी 10,000 रुपयांची मागणी केली होती। 11 ऑगस्ट रोजी पडताळणी झाल्यानंतर आज सापळा रचण्यात आला। त्यात नांद्रे यांनी कार्यालयातील कक्षात लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली। ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।